आता थोडं तुमच्या बालपणाविषयी सांगा. म्हणजे शिक्षण आहे, डॉक्टरी पेशात तुम्ही आहातच, पण बरोबर. तोपर्यंत कसे पोहोचलात? ओके. की ठरवलेलं होतं डॉक्टर व्हायचंच आहे किंवा असं काही जे असेल? माझा जन्म हर्षे म्हणून एक गाव आहे, लांजा तालुका, हं. रत्नागिरी जिल्हा. हं. हर्षे एक छोटंसं खेडेगावच आहे, म्हणजे अजूनही तिथले रस्ते हे मातीचेच आहेत, हं. काही ठराविक हं. ठिकाणी. तर परंतु ना आमच्या हर्षे गावाचं एक वैशिष्ट्य आहे. हर्षे गावामध्ये शिक्षणाचं खूप महत्व आहे. म्हणजे गाव असून सुद्धा हं. तिथे कॉलेजेस आहेत. हं. 12वी सायन्स पर्यंत कॉलेज आहे. हं. ते माझ्या काकाच संस्थापक आहेत त्याचे. हा. तर मराठी शाळा चांगल्या आहेत. त्याचे रिझल्ट सुद्धा गेली काही वर्षांमध्ये 10वी आणि 12वीचे 100% पर्यंत लागतात. म्हणजे तालुक्यामध्ये एक गाव असून सुद्धा गावामध्ये राहून सुद्धा मुलं शिकतायत आणि खूप मुलं पुढे गेले. हे गावाचंच आपलं देणं आहे. हो, बरोबर? नक्कीच. हो. अ, लहानपणाचं म्हणायला गेलात तर माझे आई वडील शेतकरी. हं. लहानपणापासून त्यांनी त्यांचे कष्ट मी पाहत होतो. हं. त्यांच्याबरोबर मी थोडेफार जमतील केले. तेवढे कष्ट केले, हातभार लावलेला आहे. हातभार लावला. कष्ट केले म्हणजे हातभार. त्यांच्या एवढे आपण नाही करू शकत, आई पण वडील आहेत, पण बरोबर आहे. त्यांच्या ह्याच्यात बरोबर. हातभार लावला जमेल तसा. आणि त्यांनी मला खूप शिक्षणासाठी मदत केली, हं. की कधी जे म्हणतात ना आई वडिलांचा आपण ऋणी असतो, हो, हो. तर ते तसंच आहे. त्यांनी कष्ट करून आपल्याला शिकवलं. हो. गावामध्ये शिकलो, हं. कॉलेजला ऍडमिशन घेतलं, हं. मेडिकल कॉलेजमध्ये, वेंगुर्ला मेडिकल कॉलेजमध्ये माझं शिक्षण झालं. हं. तिथून नंतर मग मुंबईमध्ये माझा पुढचा प्रवास झाला, जो प्रवास वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये, हं. 3-4 हॉस्पिटलचे मी ॲज अ आयसीयू एमओशिप म्हणून काम केलं. आता तुम्ही डॉक्टरची ही पदवी घेतली ती आयुर्वेदिक आहे, ॲलोपॅथिक मी आहे? होमिओपॅथिक प्रॅक्टिशनर केलं. त्याच्यानंतर इमर्जन्सी फील्डमध्ये जास्त वर्क केलं. हं. त्याच्यानंतर अल्टरनेटिव्ह पॅथीमध्ये हं. जास्तीत जास्त सखोल अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये होमिओपॅथी असेल, हं. आयुर्वेद असेल, हं. फ्लॉवर मेडिसिनचा स्टडी असेल, हं. त्याच्यानंतर बायोकेमिक स्टडी असेल, सायकोलॉजीवरती जास्तीत जास्त प्रयत्न केला. कारण आताच्या काळामध्ये सायकोलॉजिकल ट्रीटमेंटची खूप लोकांना गरज आहे, गरज बिकॉज आहे. ऑफ हो. स्ट्रेस हो, लेवल अँड हो, ऑल. हो. बदलती जीवनशैली जीवनशैली हो. बदलली आहे, लोकांच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत. वाढलेल्या आहेत. त्यामुळे